नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. वीज ग्राहकांसाठी अभय योजना 1 सप्टेंबर पासून लागू. 38 लाख वीज ग्राहकांना दिलासा. ग्राहकांचे 1778 कोटी रुपये माफ. देवाभाऊंचा वीज ग्राहकांना दिलासा. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे. 1 सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय. वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या 38 लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे. या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण 1788 कोटी रुपये माफ केले जाणार आहेत. या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल. महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीनं याचा लाभ घेता येणार आहे. नमस्कार, मी मीनाक्षी शिंदे बोलते. महायुती सरकार आल्यापासून आपल्या महिलांसाठी खूप साऱ्या योजना आलेल्या आहेत. आता त्याच्यात अभय योजना म्हणून आलेली आहे. ती अगदी सर्वसामान्य जनतेपर्यंत ती पोहोचणार आहे आणि त्याचा फायदा आम्हा सर्वांना निश्चितच होणार आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे मी मनापासून आभार मानते. या योजनेचा आम्हा सर्वांना निश्चितच फायदा होईल आणि फ्युचरमध्ये सुद्धा अशाच योजनांची आम्ही अपेक्षा करतो. थँक्यू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे पूर्व येथील कोपरी सॅटिस प्रकल्पात बाधित कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरासाठी वणवण करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. या प्रकरणी तातडीने पालिका स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबांना बीएसपी योजनेत घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज त्यांना पत्रे मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आमदार संजय केळकर यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत लाभार्थी कुटुंबियांना पत्रे दिले आहेत. यावेळी स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते. 20 दिवसांपूर्वी या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. कोपरी येथील सॅटिस प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्षे पाठपुरावा करूनही घरापासून वंचित राहावं लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी स्थानिक माजी नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
यावेळी केळकर यांनी या कुटुंबांना तातडीने घरे मिळण्याबाबत निर्देश दिलेत. शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी केली आहे. या बैठकीनंतर पालिका स्तरावर तातडीने या कुटुंबांना घरे देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या. या लाभार्थ्यांना BSUP योजनेत घरे देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली आहे. आज शासकीय विश्रामगृहात या लाभार्थ्यांना पत्रे देण्यात आले आहेत. अनेक वर्षांनी घराचा प्रश्न मार्गी लागल्याने या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले आहेत. तसेच यावेळी CP तलाव येथील डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीची समस्या तेथील नागरिकांनी बैठकीत मांडली. रोज येथे येणारा कचरा त्याच दिवशी उचलण्यात यावा, जेणेकरून कचरा साचून दुर्गंधी पसरणार नाही, असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी दिले आहेत. नवीन डम्पिंगसाठी नियोजित जागेचा प्रश्न तूर्त न्यायालयात आहे. लवकरच तो प्रश्नही मार्गी लागेल, अशी माहिती केळकर यांनी पत्रकारांना दिली आहे. तर लोढा आमारा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचा ठेकेदार अटीनियम पाळत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. याबाबत नागरिक विविध संघटनांनी रोष व्यक्त केला आहे. महापालिकेने ठेकेदारास नोटीस बजावले तरी ठेकेदार अटीनियमानुसार केंद्र चालवणार नसेल तर भाजप कार्यकर्ते हे केंद्र बंद पाडतील, असा इशारा आमदार केळकर यांनी महापालिकेला दिला आहे. 2 विषयांकरता आज बैठक आयोजित केली होती. एक म्हणजे CP तलाव इथलं जे डम्पिंग केलेला ग्राउंड आहे तो विषय, आणि लोढा आमाराच्या बाजूला जे प्रक्रिया केंद्र आहे त्या प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून होणारा तिथल्या शेकडो लोकांना होणारा त्रास. CP तलावच्या संबंधीमध्ये अनेक आंदोलनं झाली. भारतीय जनता पार्टीच्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी रास्ता रोको केला. अन्य त्या भागातल्या निरनिराळ्या पक्षाच्याही मंडळींनी त्या विषयामध्ये गंभीर दखल घेतली आणि हजारो लोकांच्या सह्यांची मोहीम देखील त्या ठिकाणी भाजपने केली. तर त्या पार्श्वभूमीवर मागच्याही वेळेला मी त्या मीटिंग बोलवली होती आणि आजही या ठिकाणी संबंधित आपल्या त्या खात्याचे अधिकारी मनीष जोशी आणि पाटोळे पण या ठिकाणी उपस्थित होते, दोघेही उपायुक्त. CP तलावचं जी लोकांची मागणी होती, आज तेही सगळे आमचे निरनिराळ्या भागामधले कार्यकर्ते उपस्थित होते की त्या ठिकाणी डम्पिंग होता कामा नये. जरी आजूबाजूच्या प्रभाग समितीमधला कचरा आला तरी देखील तो रात्रीपर्यंत पूर्णपणे त्या ठिकाणी हटला पाहिजे. तर ती प्रक्रिया जी आहे ती गाड्या वाढवून आणि बाकी यंत्रणा त्या ठिकाणी लावून ती करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्या ठिकाणी डम्पिंग कायमच हटवण्याच्या दृष्टीने देखील जी जागा बघितलेली आहे ती काही कारणास्तव कोर्टाच्या लिटिगेशन मध्ये आहे. तर ते एक छोटा एक विषय जो आहे तो जर हटला तर पूर्णपणे त्या ठिकाणचं बंदच होईल. म्हणजे टेम्पररी देखील जे स्थलांतर करण्याची जी कचराची जागा आहे ती देखील बंद होईल असंही त्यांनी मान्य केलंय. या लोढा आमाराच्या बाबतीमध्ये स्वतः डिपार्टमेंटचे अधिकारी त्या ठिकाणी बघून आले. मी तर 3 वेळा जाऊन आलो आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर ज्या त्याला ऍग्रीमेंट मध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करत नाहीये. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक दुर्गंधीला त्यांना सामोरं जायला लागतंय. त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट नीट होत नाहीये. प्रक्रिया ही त्या ठिकाणी डिफेक्टिव्ह आहे असं म्हणता येईल. आणि त्याच्यावर जर उपाययोजना केल्या नाहीत तर गणपतीपर्यंत करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. अन्यथा त्या ठिकाणचे नागरिक हे त्या ठिकाणचं जे प्रक्रिया केंद्र आहे, खरं म्हणजे त्या एरियामध्ये प्रक्रिया केंद्र असलं पाहिजे, त्याची विल्हेवाट लागली पाहिजे, परंतु दुर्गंधी न येता योग्य प्रकारे त्याचे नॉर्म्स पाळून ते केंद्र चाललं पाहिजे. त्या उपर देखील जर ते ऐकत नसतील, त्यांना आता महापालिकेने नोटीस दिलेली आहे, नोटीसचा देखील ते अवमान करत असतील तर तिथले नागरिक, त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते केंद्र जे आहे ते कायमस्वरूपी बंद करून टाकेल अशा पद्धतीने देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. एका बाजूला शहरामधल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता महापालिका पूर्णपणे ज्याला म्हणता येईल की अयशस्वी ठरलेली आहे डम्पिंगच्या बाबतीमध्ये, आणि त्याच्यामुळे हा ठिकठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याच्यावर तातडीने ऍक्शन प्लॅन घेण्याची देखील महापालिकेने ते काम करण्याची गरज निर्माण झाली.
जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा जिल्हा आदर्श शिक्षण गुणगौरव पुरस्कार 2024-25 सोहळा आज बीजे हायस्कूल येथे पार पडला। शिक्षण दिनाचं औचित्य साधून 15 शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असून मागील 2 वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षण गुणगौरव पुरस्कारानं शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला आहे। याप्रसंगी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत। शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट, FLN, OPA टूल असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उंचावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचे योगदान शिक्षकांनी द्यावे। पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत। शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस वाचन, लेखन, संख्या, ज्ञान इत्यादी दिशा प्रोजेक्टच्या स्तर निश्चितीनुसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली आहे। शिक्षण दिनाच्या निमित्तानं पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शिक्षण दिनाच्या सदिच्छा दिल्या। मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवताना शिक्षण क्षेत्रातील योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा 5 सप्टेंबर रोजी पार पडतोय। ही आनंदाची बाब आहे। आई वडील शिक्षक आयुष्यात सकारात्मक बदल करत ज्ञानदानाचं काम करत असतात। अशा सर्व शिक्षकांना सदिच्छा असं मार्गदर्शन उपमुख्य कार्यकारी अविनाश फडतरे यांनी केलं आहे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भातसई येथील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योत पेटवणाऱ्या शिक्षकांसाठी गीत सादरीकरण केलंय। विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने पुरस्कार निवडीचे निकषाच्या आधारे 3 वर्षातील 15 शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला। जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षक म्हणून मोलाचं काम करणाऱ्या शिक्षकांमुळे तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतात। शिक्षणाची गोडी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव मिळण्यास मदत होते। शालेय स्तरावर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा आदर्श शिक्षण गुणगौरव पुरस्कार वितरण करण्यात आलाय। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जोमाने काम करा असं आवाहन प्रास्ताविक करताना शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी केलंय। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी भावना राजनोर, उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित, उपशिक्षणाधिकारी वैशाली हिरडे, सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरस्कार प्राप्त शिक्षक अनघा आनंद सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे आभार मानलेत। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण म्हणून देश घडवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मान सोहळा म्हणजे कौतुकाची थाप आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलंय। विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजाराव यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर गंगाराम ठमके, राजश्री पाटील यांनी केलंय। महाराष्ट्रात 77,283 मंदिरं। महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी। आक्रमणकर्त्यांकडून मंदिर उद्ध्वस्त, शिवकाळात मंदिराचं वैभव परतलं। दगडी बांधकाम असलेली मंदिरं, मंदिरांमुळे इतिहासाची ओळख, मंदिर आपला सांस्कृतिक वारसा। भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहे। यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे। महाराष्ट्रात 77,283 मंदिरं आहे। सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथेच सर्वाधिक परकीय आक्रमण झाले आहेत। महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं। वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, कृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत। त्यासोबतच पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर, कोल्हापूरची अंबाबाई, मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिरं आहेत। मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष्य केलं होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालाय। त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं
पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं. महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. काळ्या आणि राखाडी दगडाचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचंच लक्ष वेधतात. हा दगड मजबूत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात. पण मोठमोठे डोंगर फोडून गुहाच्या आत मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचं कैलास मंदिर. नगर, द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या 3 मुख्य शैली आहेत. उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत, तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात. दोन्हींचं मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येत आहे. थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचं काम करतात. राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो. संस्कृतीत कला महत्त्वाची असते. प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिर ही एक प्रकारची टाइम मशीन आहे, ज्यातून इतिहास समजतो. म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.